आज आहे गुरुवार, तर माझं काम असतं की दर गुरुवारी आणि रविवारी सगळी देवाची भांडी आणि जे देवघर आहे ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं. देवाची ताटं, गंगाळ, तांबे, दिवे, जे काही भांडे असतील देवाची मी यूज करते दररोज, ते सगळे दिवे वगैरे सगळं स्वच्छ करून मस्त उन्हात वाळवून पुसून घेते. मच्छी त्याच्यावर डाग वगैरे उमटत नाही. आणि सगळ्या वस्तू स्वच्छ केल्या की एकदम छान चकाकतं देवघर. सगळं स्वच्छ पुसून घेते. नंतर नवीन कपडा वगैरे जो काही आसन असतं देवाचं ते चांगलं नवीन स्वच्छ टाकते आणि दुसरं जे आहे ते काढून धुवून घेते. आता इथे मस्त देवपूजा करून घेतली आणि मी जे काही काम करते त्याच्यात प्रत्येक कामात काव्याची लुडबुड असते. आता इथे मी कोथिंबीर धुवून वाळवून ठेवली होती. वाळवून म्हणजे सुकवायला ठेवली होती आणि ती इतकी सुकली की ती मला नीट निसतासुद्धा येत नव्हती, एवढी सुकली होती. कारण गरमी आणि ऊन त्याने खूप अशी ती सुकून गेली, जास्तच सुकली होती. त्यानंतर कालचं माझं पीठ उरलेलं होतं इडलीचं, तर म्हटलं ते काही आता टाकून द्यायचं नाही कारण कालचंच होतं आणि मग आता इडली तर खायची नव्हती, म्हणून म्हटलं आप्पे खाऊया. मग त्याचे आप्पे बनवले दुपारी. आता आज बनवायची होती मला शेंगदाण्याची चटणी. माझी शेंगदाण्याची चटणी संपली होती. मग मस्त इथं आज शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली. ही चटणी करायला खूप सोपी आहे. चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.